उशाला ओरड पडली कशाला? पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या उशाला ओरड पडली कशाला? नमस्कार, मी कुशे सावळीतील एक छोटा शेतकरी. आज कुशे सावळी भागामध्ये कॅनॉल जरी गेला असला तरी पाण्यासारखी बिकट अवस्था झालेली आहे. आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे पाण्यासाठी. फक्त प्रशासनाला एवढं सांगायचे आहे, जर आज संध्याकाळपर्यंत जर नाही निर्णय झाला तर उद्या आम्ही आमची जनावरं घेऊन तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. उरमोडीच्या पाण्यासाठी पुसे सावळी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा एल्गार. पाणी त्वरित द्या, अन्यथा जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार. शेतकऱ्यांचं वडूज तहसील समोर उपोषण सुरू. पुसे सावळीसह पंचक्रोशीत पाण्याची तीव्र टंचाई असून गावातून उरमोडी योजनेचं पाणी कॅनॉलनं सुरू आहे. या पाण्यावर शासनाने बंदोबस्त लावलाय. मान तालुक्यात हे पाणी सोडण्यात आलंय. पुसे सावळी, कळंबी, वंजारवाडी, लक्ष्मीनगर, पारगाव, राजाचे कुर्ले, मांडवे शिवार आदी गावात जनावरांच्या पिण्याच्या व चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय. शासनाने त्वरित पाणी सोडावं, अन्यथा जनावरांसहित वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला. वडूज येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी व ग्रामस्थांनी उरमोडीच्या पाण्यासंदर्भात बेमुदत उपोषण सुरू केलंय. पुसे सावळीचे युवा नेते सुरेश बापू पाटील, अशोक कदम, रवींद्र कदम, शहाजी पाटील, उदय माळवे, चंद्रकांत खोत, डीएन माळवे, दत्तात्रय रुद्रके, संजय त्र्यंबके, सतीश पावसे, राजेंद्र माळवे, दीपक सुडके, रावसाहेब माने, सचिन कदम, नवीन गुरव, महादेव माळवे, संतोष कदम, विनोद गुरव, अरविंद लवळे, अशोक करांडे, महादेव थोरात, सुजाता माने, नितीन माळवे, करण माळवे, सुहास माळवे, सुकुमार खोत, चंद्रहार कदम, कृष्णात कदम, दादा कदम, नामदेव माळी, रामचंद्र पिसे, अण्णा चव्हाण, हनुमंत माने, सचिन माने, दिनेश माने, पुंडलिक माने आदींसह पुसे सावळी, लक्ष्मीनगर, पारगाव, राजाचे कुर्ले, कळंबी, थोरवेवाडी ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले. डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र न्यूज, सातारा. मी शहाजी पाटील, कुशे सावळी, लक्ष्मीनगर, मांडवे वस्ती, चिनाने, पारगाव अशा बऱ्याच गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी आज आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. कुशे सावळी गावावर जाणीवपूर्वक पाण्यासाठी अन्याय होतं. पाट आमचं जमिनी गेल्या, पाट आमच्यातून गेले, मात्र पाणी आम्हाला मिळेना. पाणी पुढं चाललं आहे. त्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो आहे. कळंबी मायनर नंबर 3 वरून, कुशे सावळी मायनर नंबर 1 वरून आणि तारईचा मेन कॅनॉल पारगाव तलावात जो जातो आहे त्या 2-3 मायनरनं पाणी सोडावं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. अन्यथा आम्ही प्राण गेला तरी चालेल, मात्र मागे हटणार नाही. आज या ठिकाणी आम्ही कुशे सावळीहून कुशे सावळी भागातील सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे. मी कुशे सावळी गावचा माजी सरपंच दत्तात्रय दिगंबर रुद्रके आणि आज उपोषणाला बसण्याचं महत्त्वाचं कारण असं, कुशे सावळी भागात पाण्याचं दुर्भिक्ष अतिशय आहे. सगळे पाण्याचे स्रोत बंद झालेले आहेत. अशी परिस्थिती असताना जनावरांच्या पाणी पिण्याचा प्रश्न आहे, लोकांना पिण्याला पाणी नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करून वारंवार आम्ही शासन दरबारी आमचं म्हणणं मांडलं, परंतु शासनानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि सत्तेचा गैरवापर करून जे पाणी आमच्या हक्काचं आहे, आमच्या इथनं जातं ते पाणी 20 दिवस झालं मान तालुक्यामध्ये जाते आणि खटाव तालुक्याच्या आमच्या भागाला आमच्या इथनं पाठ जाऊनसुद्धा, आमच्या जमिनी जाऊनसुद्धा आम्हाला त्याचा जर लाभ मिळत नसेल तर हा आमच्यावर अन्याय आहे आणि हा जाणून बुजून अन्याय केला जातो आहे असं आम्हाला वाटते. पाण्याचं राजकारण कुणी करू नये. पाणी राजकारण करण्याची गोष्ट नाही. जीवाभावाचा प्रश्न असतो, जनावरांच्या, माणसांच्या, सगळ्यांच्या. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. परंतु हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करून आमच्या इथल्या सगळ्या ज्या शेतकरी आहेत त्यांच्या पाईपलाईनला बंदोबस्त लावून पाईपा तोडण्याचं काम, शासनाकडे 144 कलम लावण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. आम्हाला 144 आहे, पण मान तालुक्यातल्या जाणाऱ्या पाण्याला 144 कलम का लागू करत नाही हा सरासर आमच्यावर अन्याय आहे. आणि ह्या अन्यायासाठी आम्ही पेटून उठलेलो आहे.
जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही पाणी सोडल्याशिवाय ही जागा सोडणार नाही आणि हे उपोषण आम्ही बंद करणार नाही. ही ग्रामस्थांच्या आणि पुष्यसावळी पंचक्रोशीच्या वतीनं ही जाहीर आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. राजाचे पुर्देगावचा ग्रामस्थ शेतकरी रावसाहेब माने, मी प्रशासनास अशी विनंती करतो की आज पारगाव तलावात पाणी नाही, पुष्यसावळी पंचक्रोशीला पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न झाला आहे, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, मेंढपाळांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारगाव तलावात जर पाणी नसेल तर पंचक्रोशीतील असणारे सर्व मेंढपाळ फक्त पारगावच्या तलावावरच पाण्याला येते, अन्यत्र कुठेही पाणी नाही त्याला. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की इथं कुणीही राजकारण करू नये, राजकारण विरहित काम चालू आहे. प्रत्येक माजी ZP सदस्य, आजी ZP सदस्य, आमदार, खासदार जे असतील त्यांनी प्रत्येकाने, आमची विनंती आहे प्रत्येकाला, मताचा जोगवा मागण्या इतपत फक्त येऊ नका, तर प्रशासनाच्या वतीनं आमची कामं करा. आम्हाला पाणी आणि लाईट या 2 गोष्टी द्या. आम्ही भीक मागाय तुमच्या पुढे आलेलो नाही, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. मी सुजाता सतीश माने, ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या भागामध्ये पाण्याचा खूपच सुविधा आहे. आता जनावरांना पण पाणी नाही आणि माणसांना सुद्धा पाणी नाही. त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आणि माझं शासनाला आज त्यांची विनंती आहे की आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी. मी पुष्यसावळी लक्ष्मीनगर गावचा रहिवासी असून आज उजनीचं पाणी जे हे मानला जात आहे, तर ते पाणी आज आम्हाला नुसतं बघावं लागते. तर ते न बघता जी काय आज जनावरांना किंवा पिण्याचं पाणी असू द्या, जे आज असणारं जे काही पीक आहे ते पीक फार अगदी म्हणजे कोमाजून गेल्यागत परिस्थिती झालेली आहे. तर तसं न करता ते प्रशासनाला आम्हाला कळंबी मायनर नंबर 3 आणि पुष्यसावळी गेट नंबर 1 वरून पाणी जर आम्हाला मिळालं तर आमचं भलं होण्याची चिन्ह दिसतं. नाहीतर भविष्य अंधार आहे. जनावरांची परिस्थिती फार गंभीर आहे, माणसांची बी परिस्थिती फार गंभीर आहे. गावचा तरुण आहे, शेतकरी. मी सुशिक्षित शेतकरी आहे. मी आता गेले 3-4 वर्ष शेती करतो आहे. माझं शिक्षण MSc झाले, तरी पण मी आता सध्या शेती करतो, कारण नोकरीचा प्रश्न सगळ्यात मोठं समस्या आहे. पण आता आम्ही शेती करतो, पण शेतीला पाणी नसले तर मग शेती करून काय फायदा आहे. आमच्या गावातील बरीच लोक, म्हणजे बरीच तरुण आज नोकरी नाहीत म्हणून शेती करतात. शेतीबरोबर पशुधन आहे, पण पशुधन करण्याला त्याला चारा पाणी लागतोय. मग कोण कडवाळ करते, कोण मक्यान करते, कोण अजून बघेल काय करते शेतीसाठी. पण जर पाणीच नसेल तर मग पिकांना, जनावरांना चारा कुठं येणार. एक तर नोकऱ्या नाहीत, शासकीय नोकऱ्या नाहीत, कंपनीतल्या नोकऱ्या नाहीत, पण तरुण वर्ग या ठिकाणी शेती करतोय, शेतीबरोबर पशुधन करते. मग तो कसं करणार. पाणी असल्याशिवाय काय करू शकते का, नाही. त्यामुळे नोकऱ्या नसल्या म्हणून लग्नाची परिस्थिती निर्माण होत्या. पाण्याशिवाय काय चालतच नाही. तर आज आम्हाला जर पाणी दिलं नाही काय आमच्या या पुष्यसावळी पंचक्रोशीच्या लोकांना, तर आम्ही लोक सगळी निवडणुकीला येणारे बहिष्कार घालणार आहे. हे पुष्यसावळी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी करून शेतकरी म्हणून सगळ्यांना या ठिकाणी शासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर आपलं पाणी सोडावं आणि आज कुठल्या प्रकारचं राजकारण न करता पाणी आपलं आम्हाला द्यावं, ही आपलं सगळ्यांनी नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, मी पुष्यसावळी तोरेवाडीचा रहिवासी आहे. आज आमच्या इकडे पाण्याचा स्रोत पूर्ण आटलेला आहे. आम्हाला कॅनॉलची सुविधा असल्यामुळे आम्हाला कॅनॉलमधून पाणी सोडावं यासाठी आम्ही प्रशासनाला मागणी करतो. कारण जनावरांना घरी पाणी वापरण्यासाठी पूर्ण पाणी आटलेलं आहे. त्यामुळे आम्हाला 2 ते 3 दिवसात पाणी सोडून प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे. पुष्यसावळी परिसरात 4 गावं सोडली तर ती 4 गावं काय महाराष्ट्रातली नाही, 4 गावं पाकिस्तानमधली आहे. तो बाहेर इतर देशात नाही. बाकी ताकारी घ्या, खाली मान घ्या. मान दुष्काळ म्हणतो, पण मानमध्ये दुर्धव पाणी. मानमध्ये असं की उसासुद्धा पाणी, इतकं मानमध्ये पाणी. आणि फक्त पुष्यसावळी 4 गावामध्ये पाणी नाही. ताकारीला 2 महिने झालं पाणी चालू, टेंबूचं 2 महिने झालं. आणि इकडं आमच्याकडे 1 महिने झालं पाणी चालू आहे मानला. आम्ही पाणी चालू करायला गेलं तर मानमध्ये दिले, पैसे घेऊन गेलो तरी मानमध्ये पाणी, तुम्हाला पाणी उचल देणार नाही. कलम लावले 144. कलम पाठाव कधी असतात का आजपर्यंत कधी ऐकलं नाही इतिहासात की पाण्यावर कलम असते. नक्की पाण्यावर आहे का माणसावर आहे हे आमच्या काय लक्षात येणं झालं आहे. तेव्हा पाण्याची भयंकर बिकट अवस्था केली. आजपासून माणसांचा मुख्य मोर्चा आहे किंवा माणसांचं उपोषण आहे, उद्यापासून जनावरांचं उपोषण इथं चालवणार कशा कार्य. या गावचा मी रहिवासी असून माझी स्वतःची जमीन पुनर्वसनासाठी 2 एकर दिलेली आहे. तरीसुद्धा पाणी उपसण्यासाठी किंवा पाणी सोडण्यासाठी शासन दखल घेत नाही. तरी त्या
दखल घेत नसेल तर त्या पुनर्वसन जमिनी आम्हाला परत ताब्यात द्या. पाणी आमचं हक्काचं आम्हाला द्यावं ही आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं मी विनंती करतो. आणि आज संध्याकाळपर्यंत वाट पाहतो आणि उद्या जनावराचा मुख्य मोर्चा कचेरीत आम्ही काढणार आहे. तरी याच्यावर शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी अशी विनंती करतो. आणि आता हे राजकारण सगळं पाण्यावर आले, सगळे कोठरे गुंतलेत तिकडं जिकडे शेतकरी मरायला लागले त्यांच्याकडे काय कुणाचं ध्यान नाही. गुरंढोरं वनवासी सोडायची पाळी आलेली आहे. आता चारा आहे पण पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तर पाणी शासनानं आपलं गडबड करून पाणी सोडावं. पाणी नाही सोडलं तर पुन्हा पाण्याच्या हितोवर पुढं काय घडेल हे सांगता येणार नाही. आणि आम्हाला बाकीचं काही कळत नाही. आम्हाला फक्त पाणी पाहिजे. आम्हाला कोण कुठं जाते कोण कुठं राहते आम्हाला काही बघायचं नाही. लवकरात लवकर आपलं पाणी सोडावं.